श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरवे नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणम् वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानाम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे। वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पंढरीनाथ महाराज की जय। जलदेवता की जय। पाण्या वाचून जीवन व्यर्थ जाणायाचा अर्थ। पाण्या वाचून जीवन व्यर्थ जाणायाचा अर्थ। पाणी आडवा पाणी मुरवा पाणी आडवा पाणी मुरवा। करायास्तव शर्थ थेंब थेंब वाचवा जलाचा। थेंब थेंब वाचवा जलाचा। थेंब थेंब वाचवा। युद्ध कशासाठी आणि कुणासाठी? अहो पाण्यासाठी. आता पाण्याचीही चोरी होते, पाण्यालाही रखवालदारी करावी लागते. पुष्कळ शब्द आपल्या कानावर पडायला लागले. दुष्काळ, पाणी टंचाई, टँकर, अनेक शब्द, अनेक बातम्या रोजच्याच. वाचून अगदी काळजाचं पाणी पाणी होतं. श्रोते हो, तोंडचं पाणी पळतं. कसं होणार पुढच्या पिढीचं? या विचारानं डोळ्यात पाणी येतं. यासाठीच म्हणते, पाणी वाचवा पाणी थांबवा पाणी थांबवा। पाणी आडवा पाणी जिरवा पाणी मुरवा। पाणी जिरवा पाणी मुरवा। जेणे हो भले भविष्य जाहले। जेणे हो भले भविष्य जाहले। अन्यथा पहा युद्ध पातले। अन्यथा पहा युद्ध पातले। युद्ध पातले युद्ध पातले। म्हणूनच म्हणते, भविष्यात आपल्या पुढच्या पिढीसाठी घरदार, सोनं नाणं काही नको बरं. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न यांचीच गरज आहे. श्रोते हो, ऐका. तुम्हाला माहित आहेच, नवे नवे माहित असणारच. तरी पण पृथ्वीवर 71% भाग पाण्यानं व्यापलेला आहे. 29% भाग जमिनीनं व्यापला आहे. आपल्या पृथ्वी मातेवर 141 कोटी घनमीटर जलसाठा आहे म्हणे. त्यापैकी 97% पाणी क्षारयुक्त म्हणजे खारट आहे समुद्रामध्ये. उरलेल्या पाण्यापैकी 2.1% पाणी बर्फ आणि हिमांच्या घन रूपात आहे. आता विचार करा, उरलं किती? उरलं फक्त 0.9% पाणी गोड्या स्वरूपात, पिण्यायोग्य. तसं नाहीये. हे पाणी इतर प्राणी, वनस्पती, पिके या सर्व सजीव सृष्टींसाठी आहे. एकट्या मानवासाठी नाही बरं. नद्या, विहिरी, तलाव, सरोवर यांमध्ये ते सापडतं. हे सगळं खरं सांगताय. कशासाठी? तोंडचं पाणी पळावं म्हणून? नव्हे नव्हे, डोळ्यात पाणी यावं या आधी सावध होण्यासाठी. उठ माणसा तू होई जागा। उठ माणसा तू होई जागा। व्यर्थ जीवाचा
न करी त्रागा, व्यर्थ जीवाचा न करी त्रागा. कुणी करावे कुणी भरावे, कुणी करावे कुणी भरावे. आपण आपुले सावध व्हावे, आपण आपुले सावध व्हावे. जलदेवता की जय. अहो, शहरांमध्ये एका वेळी 5 लिटर पाणी फक्त फ्लश करण्यात जातं. आता 2 वेळा एक व्यक्ती फ्लश करते, 10 लिटर पाणी संपलं. 4 जणांचं कुटुंब, 40 लिटर गेलं. आपल्या घरात कल्पना करा, एखादा नळ थेंब थेंब गळतो तर तो दर दिवशी किती लिटर पाणी सांडतो म्हणता? 5.2 लिटर. हेच जर गोळा केलं तर 8 दिवसात 36 लिटर पाणी जमा होईल. काय म्हणता? म्हणजे पाणी वाचवता येईल की हो? बरं, अजून एक. काही नळातून सतत बारीक धार गळत असते. दिवसाला किती पाणी जातं म्हणता? 754 लिटर पाणी वाया जातं. अरे बापरे, म्हणजे गळालेले नळ अगदी तातडीनं दुरुस्त केले पाहिजे म्हणता? हो, मग हे एका प्रकारचं पाणी पुनर्भरणच. बर, तुम्ही राहत असलेली जागा जर फ्लॅट किंवा प्लॉट असेल 3000 स्क्वेअर फूटचा, तर किमान 300 मीटर जमीन पाणी मुरवण्यासाठी सोडली पाहिजे. म्हणजे शक्यतोवर अंगणाला फरशी वगैरे लावायची नाही बरं का. पेवर ब्लॉक नको. हे एक प्रकारचं पुनर्भरण. स्वयंपाकघरात भाज्या धुणं, डाळ तांदूळ धुणं, सतत हात धुणं कितीदा तरी घडत असतं. मग हे धुतलेलं जे पाणी आहे ना, ते गोळा करावं, झाडाला किंवा जमिनीतच टाकावं. म्हणजे कसं, थेंब थेंब मुरवल्याचा तेवढाच आनंद. कसंय मंडळी, एक वेळ जेवायला नसलं ना तरी चालेल, पण पाणी पाहिजेच बरं. सुभाषितकार तर म्हणाले, पृथिव्याम त्रीणि रत्नानि, पृथिव्याम त्रीणि रत्नानि, जलम अन्नम सुभाषितम. पृथ्वीवर 3 रत्न आहेत. जलम अन्नम सुभाषितम. जलम हे पहिलं रत्न बरं. या नररत्नाला कळालं पाहिजे, नाहीतर पाण्यासाठी रण पेटणार हे मात्र नक्की. हे भविष्य सांगायला दुसरं कोणी कशाला हवंय, आपणही ते अनुभवतोच की. पण हे असं घडू नये म्हणून आपल्याला काय करता येईल बरं? एक जुनी कविता नव्यानं म्हणता येते का बघू? ये रे पावसा ऐक माझा वसा, ये रे पावसा ऐक माझा वसा. थेंब थेंब अडवीन जमिनीमध्ये मुरवीन, थेंब थेंब अडवीन जमिनीमध्ये मुरवीन. काटकसरीने वापरीन नंदनवन फुलवीन. खरंय की नाही मंडळी? जमू शकेल? जमेल ना? छोटासा संकल्प करा. शॉवरचा वापर करणार नाही, कारण एका वेळेला शॉवरमुळे 80 लिटर पाणी वाया जातं. बादली मग्ग्याचा वापर केला तर हेच काम 20 लिटर मध्ये होतं. नळाखाली भांडे धुणं करणार नाही, बादलीत पाणी घेऊन काम करायचं आहे. घरामध्ये जर आरो असेल तर फिल्टर करताना शुद्ध पाण्यापेक्षा जास्त पाणी हार्ड वॉटर म्हणून बाहेर पडतं. ते पाणी इतर कामासाठी वापरता येतं, त्याचा मी नक्की वापर करीन. विनाकारण हात धुणं, चेहरा धुणं कळत न कळत गरजेपेक्षा जास्त पाणी वाया जातं, ते साठवण्याचा प्रयत्न करीन. पाणी पिताना ग्लास भरून न घेता अर्धा पेलाच घेऊ आणि इतरांनाही देऊ. वॉशिंग मशीन वापरणारच नाही. बेसिनचा नळ सतत न वापरता एक छानसा नक्षीदार मग्गा आणू आणि त्या मग्ग्याचा वापर करतच ब्रश करू, हात धुवू. हे मला नक्की जमेल. नको नको मनात विकल्प, नको नको मनात विकल्प. फक्त कृतीचा करा संकल्प, फक्त कृतीचा करा संकल्प. थेंब थेंब पाणी अल्प, यत्न करो निमुरवावे. जलदेवता की जय. माणूस कसा ना शंका घेतो, माझ्याच्यानं काय होणार आहे,
पण एक विचार करा, एक टाका घालून फाटलेल्याची लांबी कमी तर करता येईल ना. म्हणून हा अल्प प्रयत्न नक्की करू. आता उद्या पावसाळा येईल, पाऊस पडेल ईश्वराच्या कृपेनं, सुखद धक्का देईलही. घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा, घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा. या धारा अश्रुधारा होऊ नयेत. खऱ्या अर्थानं ह्या धारा जमिनीत मुरवायच्या आहेत. निसर्गानं दिलेलं हे जीवन खरंच संजीवन आहे आणि म्हणूनच पुनर्भरणाची योजना करा. त्यासाठी कृतीबद्ध व्हा, ती अंमलात आणा. कारण पाणी थांबवा, पाणी आडवा, पाणी थांबवा, पाणी आडवा, पाणी मुरवा, पाणी जिरवा, पाणी मुरवा, पाणी जिरवा, पाणी साठवा, पाणी आडवा, पाणी थांबवा, पाणी साठवा. खरंच मंडळी, एक छोटा संकल्प करा आणि या पाण्यानं खरा समानार्थी शब्द असलेला जीवन सार्थकी ठरवा, जीवनाला जीवनदायी बनवा. एवढाच संदेश देते आणि कीर्तनासाठी थांबते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जलदेवता